नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष कोरडे. मित्रांनो, IBPS क्लेरिकल 2024 प्रिलिमिनरीच्या सगळ्या शिफ्ट म्हणजे 24, 25 आणि 31 ऑगस्ट अशा या 3 दिवसाच्या मिळून या ज्या 12 शिफ्टमधली जी परीक्षा आहे ती मित्रांनो संपलेली आहे प्रिलिमिनरीची. आणि आता सगळे कॅन्डिडेट ज्यांनी एक्झाम दिली होती त्यांना सगळ्यांना वेध लागलेले आहेत की मेन्सच्या परीक्षेचे. मित्रांनो, प्रश्न असा आहे की या मेन्सचं प्रिपरेशनच्या तयारीला लागावं का नाही लागावं, अशा संभ्रमात बरेचसे विद्यार्थी कॅन्डिडेट ज्यांनी एक्झाम प्रिलिमिनरीची दिलेली असते ते असतात. आणि मग नेमकं काय कट ऑफ या वर्षीचा असू शकेल, मागच्या 2 वर्षाचा तरी इतका होता, मग यावर्षी काही चेंज होऊ शकतं का, आणि मग प्रिपरेशनला सुरुवात करावी का नाही करावी, का थोडं थांबावं, बाकीच्या एक्झामला फोकस करावं, असे नाना अनेक असे वेगवेगळे प्रश्न जे आहेत हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. आणि आज या व्हिडिओमध्ये IBPS क्लेरिकल 2024 प्रिलिमिनरीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो, त्याच्यानंतर मित्रांनो एक्झामच्या म्हणजे मेन्सची जी परीक्षा आहे त्याच्या तयारीला लागावं का नाही लागावं, कोणी लागावं, या सगळ्यांचा उहापोह जो आहे डिस्कशन ज्याला म्हणता येईल ते या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी करणार आहे. सोबत सगळ्या स्टेटचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा, हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. सगळ्या 12 शिफ्ट च्या पेपरचं लेवल आणि त्याच्यानंतर मित्रांनो मागच्या 3 वर्षापूर्वीचं कट ऑफ, या सगळ्या बाबी लक्षात घेऊन हा एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे. आवश्यक नाही आहे, थोडं मागे पुढे सुद्धा होऊ शकेल, परंतु याने एक अंदाज प्रत्येकाला येईल आणि प्रिपरेशन करायला मेन्स सोपं होईल. तर मित्रांनो चला सुरू करूयात. IBPS क्लेरिकल 2024 चा कट ऑफ या वर्षीचा काय असू शकतो. मित्रांनो यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल ना की शिफ्टकडे जावं लागेल. सगळ्या शिफ्टकडे, त्या दिवसाच्या शिफ्टकडे एक 5 मिनिटात आपण त्या सगळ्या शिफ्टचा रिव्ह्यू पुन्हा एकदा बघून घेऊ, म्हणजे एक अंदाज तुम्हाला येईल, कारण तुम्ही सगळ्यांनी एक्झाम मित्रांनो दिलेली आहेच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करा. बघूयात नेमकं हा जो कट ऑफ असणार आहे हा किती असेल. त्याच्या आधी काही त्या सगळ्या 3 शिफ्टचं 3 दिवसांच्या त्या 12 शिफ्टचं रिव्ह्यू आपण बघणार आहोत. मित्रांनो बघा, IBPS क्लेरिकलची ही जी एक्झाम आहे ही एकंदरीत 3 वेगवेगळ्या डेट्स मध्ये मित्रांनो झालेली होती प्रिलिमिनरीची. व्यवस्थित समजून घ्या. डेट्स होत्या 24, 25 आणि 31 ऑगस्ट. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या 4 शिफ्ट मध्ये या एक्झाम्स मित्रांनो झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 24 ऑगस्टची जी शिफ्ट होती त्यातली जी पहिली शिफ्ट आहे म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ जी शिफ्ट आहे मित्रांनो, शिफ्ट नंबर फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ याच्या 3 शिफ्ट आहेत. फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ. आणि थर्ड बद्दल आपण नंतर डिस्कशन करू. तर याच्या 3 शिफ्ट आहेत, फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ जी शिफ्ट आहे मित्रांनो ही इझी शिफ्ट याला म्हणता येईल. ओव्हरऑल विद्यार्थ्यांशी बोलल्याच्या नंतर जे लक्षात आलं की या 3 ज्या शिफ्ट आहेत बऱ्यापैकी इझी मित्रांनो बघायला मिळालेल्या आहेत. परंतु जी शिफ्ट नंबर 3 जी आहे ही मित्रांनो मात्र मॉडरेट लेवल ची शिफ्ट बघायला मिळाली आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपण ज्याला असं म्हणता येईल की काही त्याच्यातले पझल्स होते किंवा कॅल्क्युलेशन्स क्वांट मधले हे थोडेसे ट्रिकी ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे होते. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे असंही विद्यार्थ्यांकडनं ऐकण्यात आलं की ही नावाला फक्त त्या शिफ्टचे, बरं मी त्या शिफ्ट बद्दल बोलतोय, तिसरी शिफ्ट ही नावाला IBPS क्लेरिकलची एक्झाम आहे, तशी याची लेवल जी आहे ती IBPS PO च्या बरोबरीची होती. म्हणजे बऱ्यापैकी अडचण या शिफ्टला इथं आलेली मित्रांनो आहे. पण आता या शिफ्ट
शिफ्टला अडचण जरी आलेली असली तरी नॉर्मलायझेशन मध्ये मात्र मित्रांनो हे विद्यार्थी जे आहे ना मोठ्या प्रमाणात क्लिअर होतील हे तुम्हाला मी आताच मित्रांनो इथे सांगून टाकतो. तर मित्रांनो 24 तारखेची जी आहे 24 ऑगस्टची या पद्धतीने हे ओव्हरऑल चित्र 24 तारखेला बघायला मिळालं. आता 25 जी ऑगस्ट आहे 25 ऑगस्टला सुद्धा मित्रांनो फर्स्ट सेकंड आणि फोर्थ शिफ्ट सेम ही बऱ्यापैकी इझी लेवल आपल्याला म्हणता येईल अशी ती बघायला मिळाली. परंतु याच्यात सुद्धा जी थर्ड शिफ्ट होती ही मित्रांनो बऱ्यापैकी मॉडरेट लेवलची आपल्याला म्हणता येईल किंवा याच्यामध्ये ना लेंथी म्हणजे हा जी शिफ्ट आहे थर्ड शिफ्ट ही लेंथी टाइपची जी शिफ्ट याला मित्रांनो म्हणता येईल लेंथी टाइपचा पेपर हा बघायला मिळालेला इथे. आता इथे सुद्धा नॉर्मलायझेशनचा फायदा बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. आता 31 ऑगस्ट बद्दल जर का बोलायचं झालं तर मित्रांनो चारही शिफ्ट म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड आणि चार ही चौथी या चारही शिफ्ट मित्रांनो इझी लेवलच्या बघायला मिळालेल्या आहे 31 ऑगस्ट. त्यात हा रिव्ह्यू महत्वाचा काय आहे हे का कशामुळे आपण हे सगळं रिव्ह्यू घेतोय तर याचा सगळा जो परिणाम आहे ना मित्रांनो हा त्या ओव्हरऑल कट ऑफ वर जाणार आहे. ते 31 ऑगस्टला जे आहे ना या चारही शिफ्ट इझी लेवलच्या मित्रांनो बघायला मिळालेल्या आहेत. आणि म्हणजे 31 ऑगस्टला तर बऱ्यापैकी असे कॅन्डिडेट आहेत की ज्यांनी 90 प्लस असे अटेम्प्ट इथं बघायला मित्रांनो या 31 ऑगस्टच्या शिफ्ट मध्ये मिळत आहे. आता हे ओव्हरऑल जर का चित्र या तिन्ही दिवसांचं बघितलं आणि वेगवेगळ्या शिफ्टचं बघितलं तर मग मात्र मित्रांनो आपल्याला त्या कन्क्लुजन वरता यायला सोपं होईल की नेमका या वर्षीचा जो कट ऑफ आहे हा किती असू शकेल. मित्रांनो काय असतं माहिती का की हा जो कट ऑफ आहे ना हा कट ऑफ 3 फॅक्टरवर डिपेंड असतो. कुठल्याही एक्झामचा जो कट ऑफ आहे हा 3 फॅक्टरवर डिपेंड असतो. त्यातला पहिला जो फॅक्टर आहे तो आहे वॅकन्सीज. नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहे तर 2024च्या ज्या वॅकन्सीज आहेत IBPS क्लरिकलच्या या मागच्या वर्षीपेक्षा मित्रांनो या जास्त बघायला मिळतात. म्हणजे जास्त म्हणजे खूप जास्त नाही आहेत परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेनं बऱ्यापैकी या मोर दॅन प्रिव्हियस इयर आपल्याला म्हणता येईल याला की बऱ्यापैकी या जास्त आहे या वर्षी. हा एक फॅक्टर खूप महत्वाचा आहे. त्यानंतर जो सेकंड फॅक्टर आहे मित्रांनो लेवल पेपरची लेवल. आता ओव्हरऑल जर का विचार जर आपण केला तर या 2 तारखांमधल्या म्हणजे 24 आणि 25 ऑगस्ट मधली तिसरी शिफ्ट जर का सोडली तर ओव्हरऑल मित्रांनो इझी शिफ्ट आहे. तर याला आपल्याला तसं ओव्हरऑल तिन्ही म्हणजे 12च्या 12 शिफ्ट बद्दल डिस्कशन आपण करतोय तर याला इझी टू मॉडरेट म्हणता येईल मित्रांनो. ओव्हरऑल इझी टू मॉडरेट लेवलची याला आपल्याला म्हणता येईल या पद्धतीची लेवल मित्रांनो असणार आहे. आणि हा जो थर्ड जो क्रायटेरिया जो असतो तो आहे नॉर्मलायझेशन. आणि नॉर्मलायझेशन यासाठी पण आवश्यक आहे कारण वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये एक्झाम झालेली आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट जास्त आहेत पेपरची लेवल ही कमी जास्त होते आहे आणि याच्यामध्ये नॉर्मलायझेशन चा बऱ्यापैकी मित्रांनो फायदा या थर्ड शिफ्ट मध्ये असणारे कॅन्डिडेट ज्यांचे 70 to 75 असे अटेम्प्ट झालेले आहेत विथ हाय ॲक्युरसी तर या कॅन्डिडेटला मित्रांनो बऱ्यापैकी फायदा या नॉर्मलायझेशन मध्ये होणार आहे. तर या सगळ्या फॅक्टरचा जर का विचार केला म्हणजे इन्क्लुडिंग नॉर्मलायझेशनचा सुद्धा विचार केला तर ओव्हरऑल सगळ्या स्टेट मधलं जे चित्र असेल मित्रांनो ते या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो 74 ते 80 याच्यामध्ये असण्याची दाट शक्यता आहे. 74 to 80 आणि जर कमी जास्त होऊ शकतो हा एक्सपेक्टेड आहे. माझं मित्रांनो कन्क्लुजन आहे
मी एक्सपेक्ट करतोय की या पद्धतीचा कट ऑफ बघायला हा ओव्हरऑल सगळ्या स्टेटमध्ये, आता मागे पुढे होऊ शकतं, काही स्टेट असे पण आहेत की मागच्या वेळेचा जो कट ऑफ आहे तो कमी आहे ना, याही वेळेचा तो ह्याच्यापेक्षा कमी होऊ शकतो किंवा वाढवू शकतो, पण तो ओव्हरऑल अंदाज असा आहे की इथे या 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 टाइपचे ज्याचे विथ हाय ॲक्युरसी, ॲक्युरसी जी आहे ना ती बिलकुल हाय ॲक्युरसी ज्याला म्हणता येईल असं जर का असेल तर मग मात्र तुम्ही जे आहात हे मेश एक्झाम तुम्ही देणार आहात हे पक्का आहे ना. आता हा विषय झाला की एक्सपेक्टेड कट ऑफ किती होता, तर तो या पद्धतीचा असू शकतो. परंतु मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की प्रिलिमिनरीची एक्झाम दिल्याच्या नंतर मी मेन्सची तयारी करावी का नाही करावी असा प्रश्न जर का तुम्हाला पडत असेल आणि विथ हाय ॲक्युरसी 65 प्लस किंवा 62 प्लस असा जर का तुमचा स्कोअर मित्रांनो असेल तर तुम्हाला मेशच्या प्रत्येक कॅन्डिडेटला मेशची तयारी कोणतीही एक्झाम का असेना त्याची करणं आवश्यक आहे. त्याचं कारण नंबर 1 असं आहे की तुम्हाला प्रिलिमिनरीच्या रिझल्टच्या नंतर मेशच्या तयारीसाठी फार कमी वेळ राहतो मित्रांनो. मग त्याच्यामध्ये बरेच तुम्हाला करंट अफेअर्स सगळे कव्हर करायचे असतात, बाकी सुद्धा वेगवेगळे टॉपिक्स आहेत, त्याची लेवल बदलते, त्याच्यावर प्रॅक्टिस करायला लागते आणि म्हणून 62 प्लस जर ॲक्युरसी चांगली असेल म्हणजे हाय ॲक्युरसी जी हाय ॲक्युरसी जर आहे तुमची तर मित्रांनो मेन्सची तयारी करायला हरकत नाही. पण इथे मात्र थोडंसं ना किंतु परंतु होऊ शकतं, पण मी असं नेहमी सांगतो की तुम्ही मेन्सची तयारीला सुद्धा सुरुवात केली आणि समजून घ्या की तुमचा रिझल्ट आलेला आहे आणि आता दिवस कमी आहे, मग अशा वेळेस काय करा, नंबर 1. नंबर 2 तुमची मेन्सची जी तयारी आहे ही वाया जाणार आहे का. आता एका पाठोपाठ एक सगळ्या मेन्स आहे, त्याच्यासोबतच प्रिलिम पण आहे. आता IBPS PO ची प्रिलिमिनरी आहे ना, बाकीच्या एक्झाम सुद्धा आता अपकमिंग त्या लाईनमध्ये पाईपलाईनमध्ये आहे, तर मग ही काय वाया जाणार नाही ना, हे वाया जाणारी गोष्ट नाहीच आहे प्रिपरेशन. म्हणून मग तुम्हाला प्रिपरेशन करायला हरकत नाही. मग प्रिपरेशन कसं करायचं तर मित्रांनो रोज 2 मॉक देणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही रोज 2 मॉक द्या मेन्सच्या, किंवा तुमचं जर समजा आता SSC CGL मध्येच आहे, त्याच्यानंतर IBPS PO प्रिलिमिनरी आहे, तर मग SSC CGL ची एक्झाम 9 सप्टेंबर 26 सप्टेंबरच्या मध्ये आसपास आहे आणि ऑक्टोबरमध्ये क्लरिकल IBPS RRB असिस्टंट आणि मला वाटतं काहीतरी 16 ऑक्टोबर अशी IBPS क्लरिकलची मेन्स आहे. तर थोडासा अवकाश आहे, इतका नाही पण आहे. तर मग तुम्ही SSC CGL चे एक्झाम मध्ये असल्या कारणानं आणि PO पुन्हा आहेच त्याच्यानंतर, तर मग अशा वेळेस तुम्ही ना रोज 1 मॉक का होईना मात्र मित्रांनो तुम्हाला दिली पाहिजे. फुल लेंथची मॉक दिली पाहिजे, त्याच्या टॉपिक वाईज मॉक तुम्हाला द्यायला पाहिजे. त्या मॉक दिल्याच्या नंतर तुम्हाला डिफिकल्ट वाटणारे जे टॉपिक आहेत त्याची तुम्ही मॉक द्यायला पाहिजे. आणि ओव्हरऑल अनालिसिस मित्रांनो तुमचं खूप महत्त्वाचं असतं. अनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर जे तुम्ही अटेम्प्ट केलेले म्हणजे क्वेश्चन्स आहेत ते तर तसेही तुमचे करेक्ट आलेले ते सोडून द्यायचे. फक्त तुम्हाला रॉंग आलेले जे क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्याशी संबंधित म्हणजे त्या टॉपिक ज्या टॉपिकच्या संबंधित ते क्वेश्चन आहेत त्या टॉपिकला तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर पुन्हा करायचं आहे. आणि एवढं तुम्ही जर का लक्ष दिलं मित्रांनो तर मला असं वाटतंय की फार अवघड काम मेन्स क्लिअर करणं नाही आहे. तर मला असं वाटतंय या व्हिडिओमध्ये किंवा आता मी जे तुम्हाला सांगतोय हे बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. आणि सोडून द्या किंतु परंतु आता एक्झाम होऊन गेली आहे मेन्सच्या, बिंदास ढोल बजा की तयारीला लागा आणि मेन्सची तयारी जोरदार करा. मॉक बघा, तुम्ही जितक्या जास्त मॉक द्याल ना तेवढं हे सगळं सोपं होईल. मॉक महत्वाचे आहेत. आता या सगळ्यांमधनं स्टेट वाईज काय कट ऑफ असू शकतो त्याचं एक 2 मिनिटात एक जो रिव्ह्यू आहे ना मित्रांनो तो आपण बघून घेऊ की काय याचा कट ऑफ मित्रांनो इथे असू शकतो. ओव्हरऑल कट ऑफ काय प्रत्येक स्टेटचा असू शकतो. 74 to 80 तर हा सगळ्या स्टेट मधला कट ऑफ मित्रांनो याच्या वरती जाईल असं मला काय वाटत नाही बरं का. पण तरी सुद्धा आपण कट ऑफ बघूया मित्रांनो. आता डिपेंड आहे त्या स्टेटवरचे जे एक्झामचे जे शिफ्ट होत्या त्याची जी लेवल आहे पण ओव्हरऑल लेवल मी सांगितल्याप्रमाणेच ती लेवल आहे.
फार फरक पडेल असं वाटत नाही। याच्यामध्ये मित्रांनो आंध्र प्रदेश जे आहे ते 78 to 82, त्याच्यानंतर आसाम 76 to 80, बिहार 79 to 83, छत्तीसगड 75 to 79, चंडीगढ़ 78 to 82, दिल्ली 76 to 80, गुजरात 70 प्लस किंवा 75 प्लस असा हा कट ऑफ मित्रांनो असू शकतो। त्याच्यानंतर गोवा 46 ॲज युजुअल नेहमीप्रमाणे हा कट ऑफ मित्रांनो इथे कमी असणार आहे 46.46 to 50। त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश 82 to 86 आता इथे बघायला मिळू शकतो। हरियाणामध्ये 77 to 81, जम्मू अँड काश्मीर 83 to 87, झारखंड 79 to 83, मध्य प्रदेश 74 to 78 आणि मित्रांनो महाराष्ट्र 70 to 74 असा हा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे महाराष्ट्राचा तुम्ही इथे पुन्हा मी एकदा त्याला हायलाइट करतो मित्रांनो 70 to 74 याच्यात फार कमी आणि खूप जास्त होईल असं मला काय वाटत नाही। 70 to 74 असा हा महाराष्ट्राचा कट ऑफ मित्रांनो असण्याची दाट एक्सपेक्टेड कट ऑफ आपण त्याच्याबद्दल बोलतोय। आणि बाकीचे मग पंजाब आहे 79 to 83 आहे, राजस्थान 80 to 84 च्या आसपास आहे मित्रांनो। आणि ओव्हरऑल तुम्ही जर का बघाल तर तुमच्या लक्षात येईल की फार नाही म्हणजे अगदी 70 पर्यंत तो जाईल असं काही वाटत नाहीये। पण आता नॉर्मलायझेशनचा फायदा मात्र जे आहे ना मित्रांनो होणार आहे बऱ्यापैकी 65 अबव आणि 70 च्या मध्ये जे अटेम्प्ट झालेले असे पुष्कळ कॅन्डिडेट आहेत की ज्यांचं ना म्हणजे ते तसं पाहायला गेलं ना तर ते जे 65 आणि 70 च्या मध्ये अटेम्प्ट केलेले जे कॅन्डिडेट आहेत हे तितकी तयारी त्यांची होती की ते 85 प्लस करू शकत होते। पण ठीक आहे ना, आता वेळेवर काही थोडंसं गोंधळून जातं, त्याच्यानंतर काही अनेक वेगवेगळे कारणं असतात, पण त्यांच्या ॲक्युरसी ती जर का असेल 65 आणि 70 आणि नॉर्मलायझेशनमुळे मित्रांनो त्यांचा फायदा होणार आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो। आणि या पद्धतीचा हा कट ऑफ जो आहे तो ओव्हरऑल असू शकतो असा माझा अंदाज मित्रांनो आहे। त्यामुळे फार किंतुपर्यंत तुम्हाला न ठेवता मेष तयारीला लागा। बाकी बोर्डेस करिअर अकॅडमीचं ॲप मित्रांनो इथे जे आहे तर तुम्ही डाउनलोड करायला विसरू नका, ज्याच्यात तुम्हाला वेगवेगळे टेस्ट पेपर त्याच्यानंतर तुम्हाला जो ऑनलाईन कोर्स परचेस करायचा आहे तर तिथे तुम्हाला तो ॲप डाउनलोड करावा लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो बोर्डेस करिअर अकॅडमीचे YouTube चॅनल, टेलिग्राम चॅनल हेही सबस्क्राइब करायला विसरू नका। या सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। चला इथंच थांबतो, काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।